हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या पातळ कट करून घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. इथे बघा फक्त ही तुरीची डाळ आहे. ही कुकरला मी 3 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलेली आहे. तर ही डाळ आपल्याला छान मस्त अशी फेटून घ्यायची आहे. बघा डाळ शिजली आहे चांगली, तर फेटायला बिलकुल पण टाईम लागत नाही. अशा पद्धतीने डाळ आपल्याला फेटून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा. तर छान आपली डाळ ही फेटून झालेली आहे, पाहू शकता. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका जरा पण मध्ये. आणि साधी सोपी एकदम रेसिपी आहे ही डाळीची. तर आता आपण काय करायचं, गॅस पेटवून घ्यायचं आहे बघा. आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. पाहू शकता गरम झाली कढई. तर तेल टाकून घेऊया. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जिरं टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा. पाहू शकता तुम्ही. जिरं छान फुललं ना की लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. त्यानंतर इथे हिरवी मिरची कापून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. मिरच्या आणि लसूण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. लसणाची आणि हिरवी मिरचीची फोडणी मस्त बसती मैत्रिणींनो, खूप छान टेस्ट येते डाळीला. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, 1 चमचा मी हळद घेतलेली छोटा तो टाकून दिला आहे. आणि हळद पण तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जी डाळ आपण फेटून घेतली होती ती टाकून देऊया. सर्व डाळ छान मिक्स करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. बघा रंग पण खूप छान आलेला आहे डाळीचा. जेवढी आपल्याला डाळ बनवायची पातळ घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा डाळ छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. डाळीला एक छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला आता. मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने ही डाळीची रेसिपी आहे. नक्की करून बघा, झटपट होणारी आहे. ते पाहू शकता डाळीला छान आपली उकळी आलेली आहे. तर ही डाळ छान मिक्स करून घ्यायची आपल्याला एकदा परत. आपण आता डाळीला उकळी आली आहे छान, तर कोथिंबीर टाकून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. डाळ एकदा परत छान मिक्स करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही डाळीची रेसिपी करून बघा, खूप झटपट होणारी आहे.
आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.